माजी आमदार राहुल जगताप आपल्या सोबत आहे श्रीगोंद्याचे। काय सांगा आता तुम्ही अखेर आता शरद पवार साहेबांच्या मंचावरती दिसले आहेत आणि निलेश लंके आता भावी खासदार म्हणून आता लोकांची एक भावना आहे, काय सांगाल? मी पहिल्यापासून साहेबांच्या बरोबरच होतो आणि आज एकंदरीत लंके साहेबांनी परत एकदा आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर येण्याचा निर्णय घेतला। नक्कीच सर्वसामान्य लोकांची ही इच्छा होती आणि ती इच्छा आज लंके साहेबांनी या ठिकाणी पूर्ण केली। याचं उत्स्फूर्त पद्धतीने लोक या ठिकाणी नक्कीच नगर दक्षिणमधले स्वागत करतील, त्यात काय अडचण नाही। जर निलेश लंके खासदारकीला उभे राहिले, उमेदवार असले तर काय वाटतं, किती मतांनी निवडून येतील किंवा काय परिस्थिती असेल? नाही, आज जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य लोकांची जी भूमिका आहे त्या ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून जे काय या ठिकाणी कारभार चालू आहे तो नक्कीच शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही हिताचा कारभार त्या ठिकाणी नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये नक्कीच जर आपण सर्वे जरी पाहिला तरी हा सर्वसामान्य लोकांचा जो कल आहे हा आदरणीय साहेबांच्या बरोबर आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर लक्षात येईल आणि नक्कीच लंके साहेबांनी जर खासदारकीची उमेदवारी केली तर निश्चित स्वरूपात चांगल्या मताने ती निवडून येतील। नक्कीच माजी आमदार राहुल जगतापांनी देखील विश्वास व्यक्त केलेला आहे, जर निलेश लंके खासदारकीला उभे राहिले तर चांगल्याच मताने निवडून येतील असा विश्वास जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा सुशांत राऊसह कुणाल जायकर, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।